नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या भेटीगाठी कथासंग्रहातील कथा. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे धडा. माणूस काही छोट्या छोट्या चुकांमधून सुद्धा अनुभव घेत असतो, धडे शिकत असतो. असेच धडे शिकताना मात्र त्याच्याकडून जी चूक झालीये त्यावर सल्ले देणारी अनेक मंडळी त्याला भेटतात. अशीच आजची आपली ही एक साधीशी कथा आहे. ऐकूयात धडा. गाडी स्टेशनवर उभी राहिली आणि झोपेत असलेले मणपे अण्णा एकाएकी जागे झाले. गडबडीनं त्यांनी आपलं तोंड खिडकीबाहेर काढलं आणि बघतात तो काय, गाडी सांगलीच्या स्टेशनवरच येऊन उभी राहिली होती. डोळे चोळायलाही आता सवड नव्हती. लोक भराभरा खाली उतरू लागले तसे तेही उठून उभे राहिले आणि रिकाम्या पिशव्यांची सुरळी काखेला मारून गाडीतून ते खाली आले. फलाटावरून चालता चालताच तिकीट काढायला म्हणून त्यांनी आपल्या नेहरू शर्टाच्या खिशात हात घातला आणि हात कुठे न तटता सरळ तो खाली गेला. तसे मंडपे अण्णा जागच्या जागीच उभे राहिले. त्यांची छाती धडधडू लागली. अंगावर भीतीनं काटा उभा राहिला. हातापायांना दरदरून घाम सुटला. घाबऱ्या घाबऱ्या त्यांनी खाली वाकून खिशाकडे बघितलं आणि त्यांची बोबडीच वळली. कोणीतरी त्यांचा खिसा कापून पैशाचं पाकीट पसार केलं होतं. भसका पडलेल्या खिशात त्यांनी खुळ्यासारखा तीन-तीनदा हात घातला आणि हाताला पाकीट लागेना तसे ते घाबरे झाले. त्यांना काही सुचेनासंच होऊन गेलं. पैसे गेले हे कळताच मंडपे अण्णा हबकून गेले. खुळ्या कावऱ्यागत त्यांची अवस्था झाली. ते काहीच्या बाईच करू लागले. पळत पळत मागे गेले आणि रिकाम्या डब्यात चढून पाकीट सापडतंय का हे बघू लागले. आपली बसलेली जागा खाली वाक वाकून नीट बघितली. सबंध डबा धुंडाळला आणि पाकीट सापडेना तसे ते पुन्हा खाली आले. उतारूंची गर्दी अजून कमी झाली नव्हती. ते त्या गर्दीकडे बघत उभे राहिले आणि कुणाला चोर म्हणून धरावं हे त्यांना कळेना झालं. लोकांची तोंड बघत ते नुसते उभेच राहिले. माणसांनी भरलेला फलाट रिकामा झाला आणि त्यांना भडभडून आलं. वाईट वाटण्यासारखीच गोष्ट घडली. दसरा आला, दिवाळी आली म्हणून आपल्या दुकानाचं सामान आणायला ते सांगलीला चालले होते. पहिली बाकी भागवून पुन्हा नवीन माल खरेदी करावा या हेतूनं 300 रुपये घेऊन ते निघाले होते. 100-100च्या 3 निळ्या नोटा त्यांनी पाकिटात घातल्या होत्या. रात्रभर जागून काय काय माल खरेदी करायचा याचं तयार केलेलं टिपणही त्या पाकिटातच होतं. 300 रुपये असे एकाएकी पाण्यात गेले म्हटल्यावर त्यांना हादरा बसणं साहजिक होतं. 3-4 महिन्यांची कमाई जशी मातीत गेली होती. पैसे गेले ते गेले, शिवाय आता भांडवलाचा प्रश्न होता. पहिली बाकी चुकती केल्याशिवाय व्यापाराकडून खात्यावर माल मिळणं शक्य नव्हतं. बाकी कशी भागवायची, आता दसऱ्या दिवाळीचा माल कसा आणायचा, एवढे पैसे कुठनं उभे करायचे, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उभे राहिले आणि काही सुचेनासं होऊन गेलं. डोकंच चालेनासं झालं. पुढं जाण्यात अर्थ नव्हता. नुसतं तोंड बघून काही व्यापारी माल देणार नव्हता. त्याच्याकडे जायचं तर घसकन 200-300 रुपयांच्या नोटा तरी त्याच्या हातावर ठेवणं भाग होतं. खिसा कापला ही सबब सांगून काही उपयोग नव्हता. उलट त्याला खोटं वाटण्याचाच जास्त संभव होता. त्यापेक्षा फाटका खिसा घेऊन हात हलवत घरी जाणं शहाणपणाचं होतं. घरची आठवण आली आणि मंडपे अण्णांचे डोळे पाण्यानं भरून आले. घरी तरी कसं जायचं? एकदम फुकापासरी 300चा खड्डा पडल्यावर बायको तरी काय म्हणेल? घरी जाऊन तिला हे तोंड कसं दाखवायचं हा त्याला प्रश्न पडला. ₹2 नव्हे, घसकन आज 300 रुपयाला मुकल्यावर हा गोता सहन तरी कसा करायचा? कोणत्या तोंडाने परत जायचं? माल आणायला जायचं म्हणून झाडून गावातली उधारी वसूल केली होती. ती केली नसती तर बरं झालं असतं असं वाटू लागलं. निदान तेवढे पैसे तरी शाबूत राहिले असते. पण देवानं वेळच चमत्कारिक आणली होती. हे असं होणार होतं म्हणूनच लोकांनी उधारी देऊन टाकली होती असं त्यांना वाटू लागलं. ही दैवी योजना त्यांच्या लक्षात आली. पण हा टोला सहन कसा करायचा? ही झीज कशी भरून काढायची? दसरा जवळ आला. आता माल कसा खरेदी करायचा? सणाचं गिऱ्हाईक कसं भागवायचं?
नाना प्रश्न मनात उभे राहू लागले. सारच महाकठीण होतं. चालता गाडाच आज एकाएकी मोडून पडल्यागत झाला होता. आता कुठं दुकान जरा बरं चाललं होतं. जरा जम बसत चालला होता. गिराईक थोडं वाढलं होतं. 4 पैसे मिळतील ही आशा होती. पण अचानक नशिबानं असा घाला घातल्यावर आता काय करायचं? ह्या डबऱ्यातनं कसं वर यायचं? हे त्यांना समजना झालं. मंडपे अण्णांच्या तोंडचं पाणीच पळालं. त्यांना वेड लागायची पाळी आली. काही केल्या डोक्यातला विचार जाईना झाला. काय करावं हा पेच पडला. पुन्हा पुन्हा मनात विचार येऊ लागला की हे असं कसं झालं? 300 रुपये जवळ असताना आपल्याला झोप तरी कशी लागली? आणि एवढा खिसा कापून चोर पसार होईतोवर आपल्याला कळलं कसं नाही? ही असली कसली काळझोप आपल्याला लागली असं वाटून ते स्वतःलाच दोष देऊ लागले. स्वतःला दोष देण्यात तरी आता काय फायदा होता? पुढं काय करायचं ह्याचा विचार करणं भाग होतं. पण विचार काही सुचत नव्हता. निधळाचा घाम ढाळून मिळवलेले पैसे असे एकाएकी गेल्यावर विचार तरी कसा सुचणार? त्याचा जीव सारखा तळमळू लागला. डोक्यात किडे पडल्यागत झालं. गेलेले पैसे आता येणार नव्हते. पण या गोष्टीचा काही उपयोग नव्हता. हजारो लोक गाडीनं जाणार येणार. चोरीचा तपास कसा लागावा? मनाच्या समजुती खातर त्यांनी प्रयत्न करून बघितलं. पण ज्यांच्याकडे तक्रार करावयाची त्यांनी चोराचा तपास करायच्या ऐवजी यांच्याच तपासाला सुरुवात केली. तशी भीक नको पण कुत्रावर असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. मंडपे अण्णा हवालदिल होऊन गेले आणि मान खाली घालून मुकाट्यानं ते परत गावाला आले. त्यांनी गावात पाऊल ठेवलं आणि त्यांचं मन बेचैन होऊन गेलं. कोऱ्या करकरीत 3 निळ्या नोटा सारख्या डोळ्यांपुढे येऊ लागल्या आणि घरी जायला पाय उचलेना झाला. माल आणला का म्हणून विचारल्यावर आता काय सांगायचं? चोरानं खिसा कापला म्हणून कसं सांगायचं? त्यांच्या पोटात ढवळून आलं. घरला जाऊ नये असं वाटू लागलं. पण घरी गेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. भरगच्च रात्र झाली होती. घरी परतायला आधीच उशीर झाला होता. बायको बिचारी वाट बघत बसली असेल हा विचार मनात येऊन त्यांनी काळीज घट्ट केलं आणि चिमणीगत तोंड करून ते घरी आले. त्यांचं तोंड बघून बायको घाबरून गेली. अशा दुर्मुखल्या चेहऱ्यानं का परत यावं हे तिला कळेना झालं. नीट चेहरा न्याहाळून ती म्हणाली, तोंड का असंच उमारले? आणि व्हय बोलणं का झालायसा? भिंतीला पाठ टेकून बसलेले मंडपे अण्णा बसल्या जागी एका अंगाला कलंडले आणि त्यांच्या बायकोचं धाबं दणाणलं. लगबगीनं पुढं होऊन त्यांना सावरत ती म्हणाली, अहो काय म्हणायचं हे? असं का बरं? काय झालंय सांगा की मला. लहान पोरागत तिच्या कुशीत तोंड घालून ते मुसमुसू लागले आणि तिचं काळीज थाड थाड उडू लागलं. काय चिन्हच समजेना. तसा दिवा मोठा करून ती म्हणाली, अहो काय झालंय सांगता? का मला असं घाबर करता? अहो समजू तरी काय मी? बायको घाबरी होऊन गेली होती. तिला असं घाबरं करणं काही योग्य नव्हतं. घडलेली गोष्ट लवकर सांगून टाकणं शहाणपणाचं होतं. पण त्यांचा नाईलाज होता. तोंडातनं शब्दच फुटत नव्हता. सांगायला म्हणून त्यांनी 2दा-3दा तोंड उघडलं, पण आतनं हुंदकाच बाहेर येऊ लागला. त्यांची ही अवस्था बघून तिला भडभडून आलं. डोळ्यांतनं आपोआप टिपं गळू लागली. तीही हुंदक्यानं दाटून गेली आणि नवऱ्याचं तोंड कुरवाळून म्हणाली, काय झालं माझ्या राजा? का असं अवघड वाटतं? काय झालंय असं? पाण्याचा घोट गिळावा तसा हुंदका गिळून मंडपे अण्णा म्हणाले, काय सांगू तुला? अव काय झालं? चोरानं खिसा कापला ग माझा. 300 रुपये डबऱ्यात गेले. खिसा कापला? वय ग. 300 रुपये घेऊन गेलो आणि चोरांच्या स्वाधीन करून आलो. त्यातला एक पै पोटाला खाल्ली नाही म्या. धड मी उपभोग घेतला नाही, धड बायकापुरांची हाऊस बी केली नाही. पोट बांधून पैसा मिळवला आणि ते मातीत घालून आलो बघ. असं म्हणून ते हुंदके देऊ लागले आणि तो केविलवाणा चेहरा बघून ती म्हणाली, मिळवणारा हात धड आहेत ना व. पैसे गेले तर जाऊ द्यात की. कसं जाऊ द्यात? असं त्यांनी तळमळून विचारलं आणि धीर देत ती बोलली,
अहो, पूर्वजन्मीचं देणं असेल ते. मागल्या जन्मी फिटलं नसेल ते आता ह्या जन्मी देवानं फेडायला लावलं असं मानायचं आणि गप बसायचं. गप बसायचं? अगं कसा गप बसू? हे बघा, असं म्हणून ती सांगू लागली. काय लुळं पांगडा हायसा का? मस्त देवानं मजबूत मनगट दिल्यात. देवाजवळ जीवमान मागा. पैसा आज न उद्या मिळेल की. का काळजी करता तुम्ही? असं मनाला लावून तुम्हाला काही झालं सवरलं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कोण हाय व आम्हाला? बायकोनं असा धीर दिला याचं त्यांना फार नवल वाटलं. असे 4 धीराचे शब्द तिच्या तोंडून ऐकायला येतील याची त्यांना कल्पना नव्हती. त्या दुःखातही त्यांना आपल्या बायकोचं फार कौतुक वाटलं. पैसे गेल्याचा त्यांना चटका बसला, पण सहन करण्याची ताकद त्यांच्या अंगात आली. ते उठून नीट भिंतीला पाठ लावून बसले. खाकरून घसा साफ केला आणि बायकोनं न विचारताच ते सांगू लागले. गाडी थांबली म्हणून मी जागा झालो, तर सांगली आलेली. तिकीट काढावं म्हणून हात खिशात घातला तर खिसाच कापलेला. पाकिट कुठं हाय? बघ यो खिसा. असं म्हणून ते कापलेला खिसा दाखवू लागले आणि त्या खिशाकडे बघून झाल्यावर ती म्हणाली, बर उठा आता. चला 2 घास खाऊन घ्या आणि गप्पडा बघू. दुसरा कोणचा बी विचार आता मनात आणू नका. चला. मला अन्न गिळायचं नाही. गपुट्या बघू. खरंच मला घास बी गिळायचा नाही आता. हवं डोळे झाकून तसंच गिळायचं. चला उठा. हातरून टाक, तसाच पडतो. त्याच्या हाताला धरून उठवत ती म्हणाली, हे काय असं बरं? खरंच मला आग्रह नको करू. तुम्ही जेवणार नाही म्हणजे मी बी उपाशी झोपू होय? तुमची वाट बघत बसली आम्ही आणि तुम्ही जेवणार नाही म्हणजे? चला 2 तर घास खाऊन घेऊ की. पाण्याच्या घोटाबरोबर 4 घास गिळून ते अंथरुणावर पडले, पण झोप काही लागेना झाली. जीव तळमळत राहिला तशी बायको उठली. पायाचा तळवा आपल्या मांडीवर घेऊन ती तेल चोळत बसली आणि म्हणाली, कसला बी विचार करू नका. डोळे झाकून गप पडा म्हणजे झोप येते बघा. त्यांनी डोळे झाकले आणि केव्हा डुलकी लागली त्यांना कळलं सुद्धा नाही. दिवस उगवला आणि खिसा कापल्याची बातमी गावात पसरली. सकाळी 10-11 वाजेपर्यंत घर माणसांनी भरून गेलं. 300 रुपये गेले होते. तेव्हा सगळ्यांना हळहळ वाटणं साहजिकच होतं. न येणारी माणसं सुद्धा चौकशीला घरला आली. हळूहळू बोलणं सुरू झालं आणि त्यांच्या काकांनी विचारलं, नव एवढं पैसे जवळ असतापैकी तू गाडीत असा बेसुद्धी झोपून कसा गेलास रे? काय सांगायचं काका, काळ झोपच म्हणायची आणि काय. तू झोपल्याशिवाय ती आली का? रासारी सामानाची यादी करत बसलो होतो आणि गाडीत डोळत झाकलं. काय करायचं? काय करायचं म्हणून काय विचारतोस? डोळं उघडं ठेवायला कळत नव्हतं भाई. काकांनी विषयाला वाचा फोडली आणि सगळ्यांनाच बोलण्याची सुरसुरी आली. लहानापासून थोरांपर्यंत सगळेच अक्कल शिकवू लागले. जखमेवर मीठ चोळलागत त्यांना वाटू लागले. 10 जणांची 10 तोंड बोलू लागली. आपल्यापेक्षा वारगीनं कमी असलेला तुका झेंडे हसून म्हणाला, अण्णा मला तुमच्या येंदळेपणाचं लय हसू येतो. रात्री झोपत चोरांनी घर फोडलं असतं तर एक गोष्ट निराळी होती. 10 दिवसात तुमचा खिसा कापला म्हणजे काय बहादुरी आहे तुमची. दुसऱ्या एकाची जीभ बोलली, आणि एवढा खिसा कापूस तर तुम्ही गप कसं बसला? अहो ढेकून वळवळलं तर माणूस झोपेतनं उठतो आणि एवढा खिसा कापला तरी तुम्हाला जाग आली नाही? तुकानं पुन्हा हसून विचारलं, काय झोपेची गोळी कोण गाडीत बसला होता का अण्णा? मंडपे अण्णा कळवळून म्हणाले, गोळी कशाला खाऊ बाबा? तर मग एवढं कुंभकर्णगत कसं झोपी गेला? सांगितलं नव्ह, रात्रीचं जागरण झालं होतं आणि डोळा लागला म्हणून. काका म्हणाले, किती शहाणा असशील. तुला जर रात्री जागरण झालं होतं तर हे माहित होतं, मग किती सावध राहायला पाहिजे होतं तू. तर हो, जागरणानं झोप येईल म्हणून आणि एखादा सारखा ध्यास घेऊन जागा राहिला असता. तुका झेंडे कुंदाडपणानं बोलला, आगा पर्यासनी जागा राहायचं कारण काय? कारण काय म्हणजे? आगा ज्याला पैशाची पर्वा आहे तो जागा राहणार. म्हणजे
मला पैशांची पर्वा नाही वय. ते असती तर असा पैसा कमावला असता का तुम्ही? बोला बापड्यांनो, मी तर काय सांगू आता. असं म्हणून अण्णा डोक्याला हात लावून बसले. लोकांचं हे बोलणं ऐकून त्यांचं डोकं गरगरू लागलं. पैसे गेल्याचं दुःख मनाला सारखं सतावत होतं. त्यात हे बोलणं ऐकून घ्यायची पाळी त्यांच्यावर आली. डोक्याला हात लावून ते गुमान बसू राहिले आणि गुरुजी एकंदर सार काढून म्हटले, झालं ते उत्तम झालं. देव करतो ते भल्यासाठीच करतो. काय भलं झालं गुरुजी? गुरुजी सांगू लागले, आज 300 रुपये गेले, पण जन्माचा धडा शिकायला मिळाला की नाही? असलं शिक्षण अनुभवानं येत असतं. कुणाला 100-500 फी देऊन हे शिकायला मिळेल का? गुरुजी खरोखरच चांगल्या बुद्धीनं हे सांगायला गेले आणि मंडपे अण्णांना राग येऊन ते म्हणाले, काय थट्टा करताय ही गुरुजी? पैसे गेले म्हणून माझा जीव कालपासनं सारखा तडफडायला लागलाय आणि तुम्ही अशी टर उडवता व्हय? गुरुजी आवेशानं सांगू लागले, अहो ही थट्टा नाही, खरंच सांगतो की. काय खरं सांगता? अहो आज 300 रुपये गेले म्हणजे थोडक्यात भागलं म्हणायचं. जर 10-5 हजारांची रक्कम गेली असती तर मग काय केलं असतं? अण्णा भाडकन बोलले, मग घरला कशाला आलो असतो? तिकडे जीव देऊन मोकळा झालो असतो की. लगेच गुरुजी धागा पकडून बोलले, मग जीवाला मुकला असतात की नाही? वय मुकलो असतो बाबा. म्हणूनच म्हणायचं, तुमची गोष्ट त्या इतिहासातल्या ह्याच्यागत झाली. कशागत म्हणता? अहो ते जीवावर बेतलं होतं पण बोटांवर निभावलं, तशातली तुमची गत झाली. मंडपे अण्णा म्हणाले, चांगला इतिहास घडला, पण 300 रुपये गेले की हो माझे. गेले तर जाऊ द्यात. जाऊन द्यात? फुकट गेले का? लाख मोलाची अक्कल मिळाली की नाही? तर अक्कल मिळाली की. चांगली अद्दलच घडली बघा. आता खिशात एक 8-12 आणे जरी असले तरी झोप लागेल का तुम्हाला? अहो पोरं कॉलेजला शिकायला राहतात, वर्षाला 1000 रुपये त्यांना खर्च येतो, पण त्यांना जे ज्ञान मिळत नाही ते तुम्ही अवघ्या 300 रुपयात मिळवले. हे काय कमी झालं? तुका झेंडे जोरानं म्हणाला, हान गुरुजी, हे ज्ञान अवघ्या एका दिवसात मिळालं. काकाही बोलले, अनुभव तोर आला. असा अनुभव कुणाला येतो? या अनुभवाच्या जोरावर आता ह्याला नेऊन मोठ्या बँकेत बसवा की, बघा कारभार चोख होईल का नाही. काकांचं हे बोलणं मंडपे अण्णांच्या जिव्हारी लागलं. आतल्या आत तळमळून ते म्हणाले, म्हणजे माझे पैसे गेले ते तुम्हा लोकांना बरंच वाटतंय म्हणा. काका उसळून बोलले, त्या पायी बोलतोय भयानी, काय शानपण याचं. तर मग पैसे गेले म्हणून हळहळ वाटेल, काय थट्टा करता माझी? काकांनी खुलासा केला, अरे आम्हाला हळहळ वाटली म्हणूनच हे बोलतोय. गावातला दुसरा कुणी येत नाही बरं तुला बोलाय. तुका झेंडे म्हणाला, असं गैरसमज होत असेल तर कशाला बोलायचं काका? वय आपलं काय नडलंय? असं म्हणून काका उठले आणि हातात काठी घेऊन बाहेर निघाले. त्यांच्या पाठोपाठ बाकीचीही मंडळी उठली. तसे मंडपे अण्णा हाका मारून म्हणाले, आव का चालला असं एक की? आव गैरसमज नका करून घेऊ की. दारात उभे राहून काका बोलले, गैरसमज करून घ्यायचं काय कारण बाबा? तू पैसे कमवायला नेट आहेस, आम्हाला बोलायचं कारण काय? काय तू का? तर हो, रोज गाडीतनं झोपून जावा, आम्हाला काय करायचंय? कसं गुरुजी? खराच आहे. असं म्हणून मंडळी निघून गेली. घर शांत झालं. आता कसला विचार न करता गप घटका 2 घटका पडून राहावं म्हणून अण्णा उठून आत आले आणि एक जाजम टाकून त्यावर ते पडले. एक हात दुमडून उशाला घेतला आणि ते डोळे झाकणार इतक्यात त्यांची बायको जवळ येऊन बसली. त्यांना दोन्ही हातांनी गदागदा हलवत विचारू लागली, मस्त रात्री झोप लागल्या, आता उठून बसा आणि मला नीट सांगा बघू. काय सांगू तुला? आणि नव डब्यात एवढी गर्दी असताना तुमचा खिसा कसा कापला? कोण बसलं होतं शेजारी? ते काऊन बोलले, आता पतूर मस्त झाली की बाई चर्चा, पुरं झाली नाही का ती? आपल्या कपाळावर हात मारून ती म्हणाली, 300 रुपये लोकांच्या मडावर घालून आलायचा, असं बेसुद्धी कसं गेलं म्हणते मी. मंडपे अण्णाही उठून बसले आणि फडाफडा आपल्याच थोबाडीत मारून घेऊ लागले. तू एक बोलणारी राहिली होतीस, बोल बाई. ते गुरुजी एक धडा देऊन गेले, आता तू कोणचा धडा देतीस? ही होती आजची कथा धडा.
तुम्हाला कळलंच असेल लेखकाला यातून काय म्हणायचे. असेच धडे आपण आपल्या रोजच्या जीवनातून घेत असतो, अनुभवातून शिकत असतो. आजचं हे वाचन, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.